सो गाइस चला आता मी बनवू चिकन फ्राय। नमस्कार, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये। आणि आज आहे आपला कुकिंग विथ ब्रदरचा एपिसोड 2। तुम्हाला थंबनेल बघून समजलं असेल तर आम्ही आज काय बनवणार आहे। सो आज आम्ही बनवणार आहे चिकन फ्रँकी। आता आपण बनवायला जाऊ त्यापूर्वी या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट नक्की करा। आणि आपण आता 58 सबस्क्रायबरच्या जवळ आहेत। सो जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा। सो चला आता आपण बनवूया चिकन फ्रँकी आणि चला डायरेक्ट आपण जाऊया किचन मध्ये। सो गाइस आता आपण सो गाइस आता आपण किचन मध्ये आलेलो आहे आणि आम्ही आता जस्ट टाकले नूडल्स बॉईल करायसाठी। सो होतील थोड्या वेळात। आणि इकडे सगळं सामान आणलं, इकडे लिंबू आहे आणि दही, इकडे कोबी कापून घेतोय आणि शिमला मिरची। सो पटापट कापून घेऊया सगळे व्हेजिटेबल्स आणि बनवायला लावू। सो आता आपला बॉईल नूडल्स झालेले आहेत, त्याला आपण छाणून घेऊया। सो गाइस आता चेचिंग्स मस्त आला लसूणची पेस्ट बनवतो। त्याच्या पहिले आपण चिकनला मॅरिनेशन करायला ठेवूया। सो चला लवकर, लेट्स गो। तो याच्यात थोडासा आता मीठ टाकले आणि आता काढू याला। सो आता आपण आता याला मॅरिनेशन करायला ठेवू। सो गाइस चला आता मी बनवू चिकन फ्रँकी। सो गाइस आता माझ्या भावानी फालतूगिरी केले, बटरची जागी चीज आणले तर बटर टाक। याच्यावर थोडासा तेल। आता बटर मध्ये आपण टाकू मॅरिनेट वाला चिकन। गाइस आता याला थोडा 2 मिनिटं कुक करत ठेवायचं, थोडा मीडियम फ्लेमवर ठेवायचं। आता यात टाकलाय नूडल्स मध्ये पेरी पेरी मसाला आणि ऑरिगॅनो थोडासा, टेस्ट येईल कडक बघायची। तर आपण आता व्हेजिटेबल्स कापून ठेवलेले आता याच्यात टाकू पटापट। सो पहिले टाकू कोबी पटापट। अरे जा ना बाबा, गडबड करायचं नुसता मॅचच्या काय गोष्टी सांगायचं। काही मुंबईची मॅच चालू आहे, आपण कट्टर मुंबई सपोर्टर आहे। आता बघूया जिंकणार तर आहे। थोडा याच्यात टाकू रेड चिली सॉस, थोडं कमी वाटतं, लाल कलर थोडासा कमी आहे, तरी मला वाटत नाही लाल कलर आहे, पण बघू। सो गाइस अशी मॅच चालली ना मुंबई आणि जीटीची, नुसते रोहित शर्माने झोड घेतले, झोड नाही तर आम्ही खाण्यावर झोड घेणार आहे थोड्या वेळात। थोडासा इथं चिकनची झाल्या तर त्याला वाफत ठेवायचे, कारण थोडीशी शिमला मिरची वगैरे शिजली पाहिजे। इथं नूडल्स रेडी आहे आणि याच्यात नूडल्स टाकायचे। चपाती पण आमची रेडीच आहे, तर आता खाण्याची बारी आहे। सो गाइस आता आपण याच्यात टाकून नूडल्स, चिकनचं झालेलं आहे आपल्याला। बापो कराक काम आहे यार। सो गाइस झालेलं आहे, एकदम चिकन नूडल्स सारखं दिसतं, पण तरी ऍडजस्ट करू आपण फ्रँकी मध्ये टाकू, म्हणजे चपाती मध्ये टाकू। सो गाइस आता ही चपाती आहे, बघू पटापट करू पटापट। सो गाइस पहिले आपण याच्यात टाकू शेजवान सॉस। भांडी कसं आहे का आम्ही काही भांडी काढत नाही, तर टाकू आपण गाइस आम्ही हे बनवलेलं टाकी ना, मी सगळं टाकी आम्ही बनवलेलं आहे सगळा ओल्यावर। हा तिघांनी पण केला नाहीये, हे आमची साक्षी दीदीने केलेला आहे। हा फक्त नुसतं मध्ये नुसते लोळा करतात, त्यांना काहीच येत नाही। ब्लॉगर बनायला गेलो।
सो गाईज झालेली आमची शेजवान चपाती फ्रँकी. तो काय त्याचा आपण पैसे टेस्ट करू कशी लागतं. भारी लागतं आपल्याला, भारी लागतं. टेस्ट करून बघा कशी आहे. तैयो करेल टेस्ट. कैसन है कैसन है. चीज पटत नाही म्हणून तुम्ही डायरेक्ट भारी 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 गाम फुटला एकदम. इथे जरा पंखा बिंखा चालू नाही केला. झालेली आपल्या फ्रँकी बघतो आता फुल एकदम कडक मध्ये आहे. नूडल्स बाकी राहतील, चपात्या कमी पडतील. Meanwhile, भारी लागतं. मेयोनीज असतं ना थोडी टेस्ट वाढली असते. तंदुरी मेयोनीज वगैरे नको, ते चांगला नसतं मेयोनीज म्हणून नको. खरंच चालेल. त्याच्यात काही बनवून घेतले ना खातात फिट एकदम. ही कडक लागले. बाकी आता हा एपिसोड मध्ये एवढाच होता. बाकी खातो आम्ही पटापट. रिव्ह्यू तर एक नंबर. काम बघून समजू शकतात कसं आहे. कोडं एकदम, थोडासा तिखट आहे, स्पायसी, कडक. आता भेटूया तिसऱ्या एपिसोड मध्ये. त्या एपिसोड मध्ये काय बनवू मी कमेंट मध्ये नक्की सांगा. जरा सजेशन द्या काय बनवू शकतो अजून. बनवू आम्ही नक्की. सो घामाटल्या म्हणजे इग्नोर करा. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय तर कर दरिंद्र. भेटूया तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.